जय भीम। मी मेघश्याम गणवीर समीक्षा टी व्हीमध्ये आपले खूप खूप स्वागत करतो। मित्र हो, आज आपण अशा ठिकाणची बुद्ध जयंती बघणार आहोत की ज्या ठिकाणी ही बुद्ध जयंती पहिल्या वेळेस साजरी केल्या गेली। ही बुद्ध जयंती आपण नक्की बघायला पाहिजे आणि या आपल्या धम्मबांधवांनी या बुद्ध जयंतीचे कशा प्रकारे नियोजन केले आणि कशा प्रकारे बुद्ध जयंती साजरी केली हे आपण या ठिकाणी बघूया। यासोबतच या ठिकाणी आपणास वंदनीय भंतेजी ज्ञानघोषजी यांचे अमूल्य असे विचार पण ग्रहण करण्यास मिळणार आहेत, तर ते विचार पण आपण नक्की ग्रहण करूया, नक्की ते विचार ऐकूया। आणि त्यासोबतच ही बुद्ध जयंती आपण सर्वांनी बघायला पाहिजे की नेमके हे ठिकाण कुठे आहे, कसे आहे आणि आपल्या या धम्मबांधवांनी ही बुद्ध जयंती कशा प्रकारे साजरी केली। चला तर मित्रांनो, जाऊया आपण या ठिकाणी। विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महामानव सम्यक संबुद्ध यांची 2586 जयंती तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आजच्या या बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असणारे पूज्य भंतेजी नागघोष यांना मी वंदन करतो। वंदामी भंतेजी। नंतर इथं बहुजन हिताय संघातील सर्व उपासक उपासिका शामनेरी भिक्खू भिक्खुनी या सर्वांचं मी इथं स्वागत करतो। आणि मी 2 शब्दामध्ये या कार्यक्रमाचं थोडंसं प्रास्ताविक मांडतो। ॲक्च्युली बहुजन हिताय संघ हा नांदेड सिटी ही एशिया खंडातली सगळ्यात मोठी टाउनशिप आहे। या टाउनशिप मध्ये आपण बहुजन हिताय संघ मिळून आपण एकत्र आलो आहोत आणि हा बहुजन हिताय संघाने जे आहे की खूप चांगली शांततेची तथागत सम्यक संबुद्धांच्या मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी ही एक संस्था, हा एक संघ निर्माण केला आहे की जेणेकरून आपण या नांदेड सिटी मध्ये शांतता नांदण्याचा प्रयत्न करू। सगळ्यांनी एकत्र येऊन आपण इथं वैचारिक परिस्थिती निर्माण करून एक वैचारिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करू आपण, आणि त्याच्यासाठी हा संघ निर्माण केला आहे। या संघाद्वारे आपण रिसेंटली 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा जयंती सोहळा साजरा केला। आता हाही सोहळा आपण साजरा करत आहोत आणि याच्या पुढेही आपण खूप सारे सोहळे साजरे करू। नंतर आम्ही दर रविवारी आपल्या नांदेड सिटीच्या इको पार्क मध्ये आपण धम्मशाळा सुरू केली आहे की जेणेकरून आपल्या घरातील लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित होतं की भारतामध्ये बुद्ध संस्कृती निर्माण झाली पाहिजे, त्या बुद्ध संस्कृती निर्माणाच्या मार्गामध्ये आपण सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये होत आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन, त्याच्याकडे आपण वाटचाल करत आहोत। आणि नक्कीच या नांदेड सिटीतील हा जो वैचारिक संघ आला आहे, हा वैचारिक संघ या नांदेड सिटी मध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एक नवीन अशी आपली ओळख निर्माण करेल आणि असा एक पायंडा आपण निर्माण करू की जेणेकरून लोक बाकीचे उपासक उपासिका सुद्धा आपल्या या मार्गावर अरूढ होतील आणि आपल्याला याच्यामध्ये मदत करतील। तर अशा प्रकारे आपण या बहुजन हिताय संघाचं काम खूप प्रकारे व्यवस्थित चालू आहे। आणि जर आपण बघितलं तथागत सम्यक संबुद्ध संपूर्ण विश्वात म्हणतात आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा, हमें युद्ध नहीं चाहिए, हमें बुद्ध चाहिए, वी डोंट वॉन्ट वॉर, वी वॉन्ट ओनली बुद्धा। जर आपण बघितलं तर या संपूर्ण विश्वामध्ये जर तुम्ही म्हणजे फक्त ऊन वारा पावसातच नव्हे तर ह्या पृथ्वीच्या खाली आणि पृथ्वीच्या वर आकाशात गगनात सगळीकडे फक्त आणि फक्त बुद्ध आणि बुद्ध आपल्याला दिसतात। आणि म्हणून सगळ्यांनी जे आहे सगळ्यांनी एक नारा घेतला पाहिजे की चलो बुद्ध की ओर। डॉक्टर बाबासाहेब का जो सपना था मी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध रूपाचे पुष्पवंदन करण्यासाठी वंदनीय महाथेरो ज्ञानघोष
यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पवंदन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. तथागत सम्यक संबुद्धांचा विजय असो. चला, आता सांगा अनाऊन्स विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुष्पवंदन बहुजन हिताय संघ कोर कमिटीचे मेंबर्स यांना मी विनंती करतो. माननीय पान पाटील सर, मानकेटकर सर, माननीय पाटील, विशाल कदम सरजी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्ध की, तथागत भगवान गौतम बुद्ध की, गौतम बुद्धांचा विजय असो, बौद्ध धर्माचा विजय असो. धन्यवाद. त्यानंतर मी वंदनीय भंते नागघोष यांच्या स्वागत करण्यासाठी माननीय गणवीर सर, मानकेटकर सर, डेव्हिड मेश्राम सर, सूरज रामटेके, सुनील दांडगे, अमर बनसोडे, राजेशजी माने, रामचंद्र बनसोडे यांना थोडा असेल या बाजूने. हा पुढे बघा. तथा तुमचे माझे आपले सर्वांचे उद्धारकर्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन हिताय संघाचे सर्वच पदाधिकारी नांदेड सिटी येथील सर्वच श्रद्धासंपन्न उपासिका बहुजन हिताय संघाच्या वतीने भगवान बुद्धांची जयंती आपण साजरी करीत आहोत. या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी हात जोडायचा आहे. सर्वप्रथम आपण त्रिसनाने पंचशील होणार आहे, वंदना होणार आहे आणि त्यानंतर धम्मदेसना होणार आहे. आपण सर्वांनी हात जोडायचे आहेत. हात जोडावे. अरहं सम्मा संबुद्ध भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. एक वेळ वंदन करायचं आहे. मन बुद्धं नमामि. ज्यांना शक्य असेल ते गुडघ्यावर बसा. ज्यांना शक्य असेल त्यांनी, त्रास होत असेल त्यांनी बसू नये. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. संघं नमामि. ओके. आज उपोषित व्रत आहे का कोणाचं? उपोषित व्रत आहे कोणाचं? अच्छा, तुमचंच आहे. फक्त 3-4 हात येतात. मग तुम्ही अष्टशील ग्रहण करायचं असते. हां, सकाळी केले आपण इथं. हां, अच्छा, तुमचं पण आहे.
ठीक आहे, तुमच्याकडून आहे. एक 7-8-10 एक लोकांचा आहे उपस्थित वर्ग. तर आपण सर्वांसाठी त्रिसनाली पेन्सिल आपण ग्रहण करायचं आहे. नंतर तुम्हाला अष्टसील किंवा इथंच मी देतो त्रिसनाली पेन्सिल, त्यासोबत अष्टसील देखील घेईल. जेव्हा कामी समयाची 4 असेल तेव्हा तुम्ही बोलू नका. नंतर तुम्हाला थोडं पंचशील झाल्यावर लगेच देतो तुम्हाला. हात जोडायचे आहे. आपण कोणी याचना वगैरे करता, याचना करू शकता, करा ना. माईक नाही का? ते चालूच नाही. माइक सिस्टम में ग्रहण करायचं आहे. हात जोडायचे आहेत आपण सर्वांनीच. तत्पूर्वी एक पाली वाक्य उच्चारेल तेव्हा आपण आम म्हणते म्हणावं. यमहं वदामि तं वदेथ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्वांनी बोलावं. तीन वेळा म्हणावं. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि
पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अधिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। स्पेशल वाल्याने बोलू नका। कामेषु मिथ्याचारं समादियामि। अष्टसिद्ध वाल्याने बोलावं। अष्टसिद्धांचा उपोषक करताय त्याने ब्रह्मचर्य वेरमणि सिक्खापदं समादियामि। सर्वांनी बोलायचं आहे। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सूरामेरय मज्जपमादथाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। आपल्या सर्वांचेच उद्धार करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भीमस्मरण कथा भीमस्तुती सामुदायिकरित्या सर्वांना ज्यांना शक्य आहे त्यांनी बोलण्याचा प्रयत्न करावा। सकल विज्जं विदुरयानं देवरूपं सुजीवो निमलचक्षुगमिरगो संगौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि। भीमरावं सरामि। भीमरावं सरामि। दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु अर्धकुलभूषणतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्संगति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकजानरवरा रत्नस्वजना उद्धारा भगवंत आमचा करा भक्त काजा चवदार संगरी शस्त्रधरी ताकरी कापिला हरिभुरी रौद्ररूपा मुक्तिपथपूर्णता जीर्णस्मृती जाळिता उजाळिला गतिका मार्गसाधा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानवोदती स्वार्थस्वज्ञा शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरणसंघासमी भीमराजा 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 धम्मं नमामि संघं नमामि। संख्यानीय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन हिताय संघाचे सर्वच पदाधिकारी अध्यक्ष तथा सेक्रेटरी तथा सर्व पदाधिकारी
आणि नांदेड सिटी येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका तथा सर्व मान्यवर आज भगवान बुद्धांची बुद्ध जयंती म्हणून आपण साजरी करीत आहोत. वैशाख पौर्णिमा ही साजरी करत आहोत आणि वैशाख पौर्णिमा ही 2586 आहे. अशा पद्धतीनं ही आपण बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती ही साजरी करत आहोत. बुद्ध जयंती खऱ्या अर्थाने केवळ भारतातच नव्हे तर सर्व जगामध्येही साजरी होते जयंती आणि मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदानेही साजरी होते. विविध देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं होते. श्रीलंकेमध्ये जर पाहिलं तर जवळपास 1 सप्ताहभर ही जयंती साजरी होते. थायलंड, म्यानमार अनेक विविध देशामध्ये हे खूप मोठं एक आनंदाचा प्रवाह आहे. तर अशा प्रकारे खूप आनंदाने उत्साहाने ही जयंती साजरी केली जाते. जगामध्ये खऱ्या अर्थाने सर्वात मोठा सण म्हणून जर कुठला असेल तर ही बुद्ध जयंती साजरी केली जाते. कारण बुद्ध हे सर्व जगामध्ये आहे. सर्व भारत देश सोडून भारताच्या बाहेर बुद्ध आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाची जी काही ओळख आहे बाहेर आपल्या भारत देशाची जी काही ओळख आहे खऱ्या अर्थाने तर ही ओळख खऱ्या अर्थाने बुद्धामुळे आहे. बुद्धांमुळे जेव्हा एखादा माणूस भारतातून बाहेरच्या देशामध्ये जातो आणि बौद्ध राष्ट्रामध्ये गेला असता भारतातून जर आलो म्हटलं तर त्याचा खूप सन्मान केला जातो. कारण याला जम्बूद्वीप असं म्हणतात. बुद्धाच्या काळामध्ये याला जम्बूद्वीप असं म्हणत होते. थोडक्यात ही बुद्धभूमी आहे. भगवंताचं खऱ्या अर्थाने भगवान बुद्ध हे भारतभूमीमध्येच जन्माला येतात. तर अशा प्रकारे हे भगवंताची आज जयंती आपण साजरी करतो. ही वैशाख पौर्णिमा ज्या काही वर्षभरातून ज्या काही 12 पौर्णिमा आहे या 12ही पौर्णिमेपैकी वैशाख पौर्णिमा रात्रीचा जो काही चंद्राचा जो काही प्रकाश आहे अत्यंत प्रखर असा राहतो आणि म्हणून या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी वन खातं देखील जे काही पक्षी जे काय आहेत किंवा जे काही पक्षी किंवा जनावरे किंवा जे काही जंगलामध्ये या सर्व पक्ष्यांचं किंवा जनावरांचं खऱ्या अर्थाने जे काही गिनती केल्या जाते तर ती याच वैशाख पौर्णिमेच्या रात्री केल्या जाते वन खातं देखील. आणि थोडक्यात की बुद्ध पौर्णिमा जी आहे तर या बुद्ध पौर्णिमेला या वैशाख पौर्णिमेला खऱ्या अर्थाने त्रिवेणी संगम असं म्हणतात. त्रिवेणी संगम म्हणजे की सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी पूर्वी 563 लुंबिनी वनामध्ये जो झाला त्या लुंबिनी वनामध्ये जो झाला तर त्या दिवशी देखील म्हणजे वैशाख पौर्णिमाच होती. आणि खऱ्या अर्थाने भगवंताला वयाच्या 35व्या वर्षी जे काही बुद्धत्वाची अवस्था प्राप्त होते उच्च कोटीचं जे काही ज्ञान प्राप्त होते 4 आर्य सत्याचं जे काही ज्ञान प्राप्त होते दुःखमुक्तीचा मार्ग जो काय मिळतो सुखाचा जो काही मार्ग मिळतो तो दुःखमुक्तीचा मार्ग देखील जे बुद्धगयेला बोधिवृक्षाच्या खाली भगवंताला जे काही ज्ञान प्राप्त होते संबोधी प्राप्त होते ते संबोधी देखील खऱ्या अर्थाने वैशाख पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी पौर्णिमेचाच दिवस असतो तो दिवस देखील म्हणजे वैशाख पौर्णिमाचा आहे. आणि त्याच प्रकारे खऱ्या अर्थाने की भगवंताचं जे काय वयाच्या 80व्या वर्षी जे काही भगवंताचा
जो काही महापरिनिर्वाण होते ते महापरिनिर्वाण देखील भगवंताचं इसवी सन पूर्वी 483 भगवंताचं महापरिनिर्वाण देखील याच वैशाख पौर्णिमेला होते. आणि अशा प्रकारे ही त्रिवेणी संगम म्हणजे की भगवंताच्या जीवनामध्ये अशा 3 महत्त्वपूर्ण घटना झाल्या की जन्म झाला, बुद्धत्व झाला आणि महापरिनिर्वाण हे फक्त बुद्धाच्याच बाबतीत घडलेलं आहे, अन्य कुणाच्याही बाबतीत घडलेलं नाही. आणि म्हणून वैशाख पौर्णिमा ही जी आपण जेव्हा कॅलेंडरवर पाहतो तर आपण ती बुद्ध पौर्णिमा म्हणून आपल्याला दिसते कॅलेंडरमध्ये. म्हणजे एवढं महत्त्व या वैशाख पौर्णिमेला झालेलं आहे. तर अशा प्रकारे खऱ्या अर्थाने भगवंतांना जे काही बुद्धत्वाचा जो काही लाभ होते, जो काही दुःखमुक्तीचा जो काही मार्ग मिळतो तो खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांचं काय म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे, माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे. मग ते दुःख आहे तर दुःखाचं काय कारण आहे, दुःख आहे तर दुःखाचं काय कारण आहे. तर भगवान बुद्ध या 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गामध्ये विस्तृतपणे बोलतात की भगवान बुद्ध म्हणतात की दुःख कशामुळे होते, तर दुःख खऱ्या अर्थाने बुद्ध म्हणतात की जन्म होणे हे दुःख आहे, जन्म होणे हे दुःख आहे. जन्म होणं, म्हातारपण येणं, मृत्यू येणं, डोक्यावरचे केस पांढरे होणं, व्याधी होणं हे देखील दुःख आहे. म्हणजे जन्माला आला म्हणून माणूस म्हातारा होणारच आहे, जन्माला आल्याच्या नंतर माणसाला म्हणजे मृत्यू येणारच आहे, जन्माला आल्याच्या नंतर त्या माणसाला व्याधी होणारच आहे. तर अशा प्रकारे जे काय आहे ते खऱ्या अर्थाने बुद्ध म्हणतात की जन्म झाला म्हणूनच आपलं दुःख पण आहे. पण बुद्ध असं म्हणत नाही की जन्म झाला म्हणून तुमचं दुःख आहे किंवा मनुष्याचा जन्म जीवन लाभलं म्हणून दुःख आहे, केवळ दुःखच म्हणून करत नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात की दुःख आहे तर त्या दुःखाला कारण देखील आहे, त्या दुःखाचं कारण देखील आहे. म्हणजे त्या दुःखाचं काय कारण आहे, तर त्या दुःखाचं कारण भगवान बुद्ध सांगतात की तृष्णा आहे, तृष्णा आहे. काम तृष्णा, भव तृष्णा, इभव तृष्णा. थोडक्यात ही जी तृष्णा म्हणतो आपण, तर तृष्णा म्हणजे काय, तर थोडक्यात आसक्ती. तृष्णा म्हणजे काय, आसक्ती. तृष्णा म्हणजे काय, तर लोभ. तृष्णा म्हणजे काय, लोभ. मग हे लोभ कशाचा, तर लोभ हे अनेक पद्धतीचा असतो. लोभ हा अनेक पद्धतीचा असतो. धनाचा आहे, दौलतीचा आहे, संपत्तीचा आहे, पैशाचा आहे, पदाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे. अनेक प्रकारचा लोभ आहे, अनेक प्रकारचा लोभ आहे. आणि जिथं लोभ आहे तिथं दुःख आहे, जिथं लोभ आहे तिथं दुःख आहे. तर असं कारण देखील बुद्ध म्हणतात की हे दुःखाचं कारण बाहेर कुठं शोधू नका, हे दुःखाचं कारण कुठं बाहेर शोधू नका, की हे दुःखाचं कारण खऱ्या अर्थाने हे तुमच्या जवळच आहे, हे देखील तुमच्या जवळच आहे. आणि मग या दुःखाचे कारण अनेक आहेत. कुणाचं मनासारखं झालं नाही तर दुःख, पाहिजे ते मिळालं नाही तर दुःख. म्हणजे जे आपण काही पाहिजे आपण इच्छा डिमांड करतो आणि त्याची जर पूर्तता झाली नाही तर दुःखच आहे, त्याची जर पूर्तता जर झाली नाही तर दुःख आहे. तर काही लोकांना सौंदर्याची आसक्ती राहते, तेही दुःखच आहे, पण सौंदर्य देखील थांबणारं नाही. भगवंताच्या काळातील एक घटना आहे की भगवंताच्या काळात एक राजा बिंबिसार यांच्या बाबतीत एक घटना आहे की राजा बिंबिसार हा अत्यंत धार्मिक होता, अत्यंत धार्मिक होता. बुद्धावर त्याची खूप श्रद्धा होती, बुद्धावर श्रद्धा होती. कारण सिद्धार्थ गौतमाने जेव्हा गुरुत्याग केला आणि गुरुत्याग केल्याच्या नंतर सिद्धार्थाने कपिलवस्तू सोडल्याच्या नंतर पहिली झोपडी ही राजगृहाच्या एका पायथ्याशी बांधतात. राजगृहाचा जे काही 5 टेकड्या आहेत त्या 5 टेकड्या राजगृहामध्ये जातो. भिक्षाटनाला जात असतेवेळेस का आहे तर भिक्षाटनाला जात असतेवेळेस सिद्धार्थाचं जे काही रूप सौंदर्य हे आहे किंवा हे भगवंताला पाहण्यासाठी, सिद्धार्थाला पाहण्यासाठी त्या राजगृह नगरीमधील अनेक लोक पाहत असतात, येत असतात, बाहेर येत असतात. आणि मग अनेक लोक पाहत असतेवेळी देखील राजा बिंबिसार हे आपल्या खिडकीतून पाहतो
की एवढे लोक कोणाला पाहत आहे, नेमकं काय घडलेलं आहे, नेमकं काय घडलेलं आहे. तर अशा प्रकारे नौकराला बोलवतो आणि नौकराला बोलून थोडक्यात नौकराला सांगतो की ही लोक कशासाठी कोणाला पाहत आहे, काय नेमकं घडलेलं आहे. अशा प्रकारे तिथं जाऊन बघ आणि मला निरोप दे. तर थोडक्यात नौकर राजाचा जाऊन तिथे पाहतो तर लोकही सिद्धार्थ गौतमाला पाहत आहे. सिद्धार्थ गौतमाला पाहत आहे की जो सिद्धार्थ राज म्हणजे कपिलवस्तूच आहे, राजा सिद्धोधन यांचा पुत्र आहे आणि त्यांनी त्याग केलेला आहे की ज्याचं सौंदर्य रूप अशा प्रकारचं पित्तवर्ण म्हणजे की ज्याचं रूप सौंदर्य अत्यंत तेजस्वी आहे. अशा प्रकारचं हे सिद्धार्थ गृहत्याग करून राजगृहामध्ये भिक्षा मागत आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात एक निरोप दिल्याच्या नंतर सिद्धोधन राजा म्हणजे बिंबिसार राजा थोडक्यात त्या सिद्धार्थाला एका जिथं झोपडी बांधली होतं तिथं जाऊन भेटतो आणि तिथं जाऊन भेटून त्यांचा बराच काही संवाद होतो. त्या संवादामधून ते सर्वच काही सांगण्यासारखं नाही, परंतु त्या संवादामध्ये एकच आहे की सिद्धार्थाला राजा बिंबिसार म्हणतो की जर तुला तुझं राज्य नको असेल तर माझ्या राज्यात ये आणि माझ्या सैनिकामध्ये सहभागी हो आणि सहभागी होऊन शत्रूवर वार करण्यासाठी आपण मिळून आपण तुझा जो काही शत्रू आहे त्याच्याशी आपण लढूया, परंतु हे गृहत्याग करू नको. तर सिद्धार्थाने स्पष्ट सांगितलेलं असते की माझा जो काही मार्ग आहे तो वेगळा आहे, मला दुःखमुक्तीच्या मार्गाचा शोध घ्यायचा आहे आणि म्हणून हे मी संन्यास घेतलेला आहे. तर थोडक्यात मग राजा म्हणतो की जेव्हा तुला काही ज्ञान प्राप्त होईल तेव्हा तू मला भेट दे. तर तेव्हापासून थोडक्यात सांगायचं की बिंबिसाराची ही भगवंतावर सुरुवातीपासूनच श्रद्धा होती. त्यांची जेव्हा भेट होते पहिल्याच भेटीपासून त्यांची श्रद्धा असते आणि मग बुद्धत्वाचा लाभ झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने भगवान बुद्ध त्या राजा बिंबिसाराला देखील भेटतात, त्याला देखील धर्माचा उपदेश करतात आणि राजा बिंबिसार हे खूप अत्यंत धार्मिक बनतो, खूप श्रद्धावान बनतो. अत्यंत त्याची जी काही चित्ताची अवस्था आहे अशा प्रकारे सांगितले जाते की बिंबिसार हे श्रोतापन्न झाला होता. तर सांगायचं थोडक्यात तात्पर्य होतं की राजा बिंबिसार यांची पत्नी होती, राजे यांची पत्नी, की ती पत्नी मात्र भगवंताचं कधी प्रवचन ऐकण्यासाठी कधी जात नसे. राजा बिंबिसाराला असं वाटत होतं की माझं संपूर्ण परिवार हे भगवंताचं प्रवचन ऐकण्यासाठी जावं, बुद्ध धर्म त्यांनी समजून घ्यावं, कारण राजा बिंबिसारांनी ते समजून घेतलं होतं. कारण कुठल्याही म्हणजे जे काय कुटुंब प्रमुख असतो हा कुटुंब प्रमुख खऱ्या अर्थाने त्यांची इच्छा राहते की जो काही आपला चांगला मार्ग आहे, धर्माचा जो काही मार्ग आहे, सद्गुणाचा जो काही मार्ग आहे किंवा दुःखमुक्तीचा जो काही मार्ग आहे, हा दुःखमुक्तीचा जर मार्ग कुटुंब प्रमुखाला समजलं तर निश्चितच म्हणजे तो बाकीच्याला देखील प्रेरणा देतो. जसं की आपण पाहतो की एखादा माणूस जर विपश्यनेसाठी जर गेला आणि त्या विपश्यनेचा जर त्याला लाभ झाला, त्याला शांत वाटू लागलं किंवा त्याच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडला, तो निश्चितच आपल्या परिवाराला देखील प्रेरणा देतो, सर्वांना विपश्यनेला पाठवण्याचा प्रयत्न करणार. तशा प्रकारे राजा बिंबिसार यांनी देखील की आपल्या सर्वच परिवार यांनी देखील म्हणजे भगवंताची वाणी ऐकावं, भगवंताचा धर्म समजून घ्यावं यासाठी तो प्रयत्नशील होता. पण एक राणी जी असते ती एक राणी मात्र भगवंताचा उपदेश किंवा प्रवचन ऐकण्यासाठी कधी जात नसे. ती का जात नसे तर ती असं सांगितलं जाते की ती अत्यंत खूप म्हणजे सुंदर असते, सौंदर्यवान असते, रूपवान असते आणि म्हणून ती भगवंताचं कधी प्रवचन ऐकण्यासाठी जात नसे. कारण तिचं म्हणणं होतं की भगवान बुद्ध काय सांगतात तर नेहमी हे जीवन हे परिवर्तनशील आहे आणि त्या अशा प्रकारे बोलतात आणि म्हणून ती भगवंताचं प्रवचन ऐकण्यासाठी कधी जात नसे. आणि मग ही खंत खऱ्या अर्थाने भगवान बुद्धाकडे राजा बिंबिसार बोलून दाखवतो आणि बोलून दाखवल्याच्या नंतर भगवान बुद्ध म्हणतात की ठीक आहे, तू एक काम कर की राणीला उपदेश किंवा धम्म समजण्यासाठी तू एक काम कर, जे वेळवण आहे ते वेळवून एक दिवस चांगलं स्वच्छ कर, साफसफाई कर
आणि त्या बेळवणामध्ये गायनाचा कार्यक्रम ठेवला, गायनाचा. आणि मग गायनाचा कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर एके दिवशी राजा बिंबिसार त्या गार्डनमध्ये गायनाचा कार्यक्रम ठेवतो. ते म्हणजे गार्डन खूप सुंदर स्वच्छ बनवल्या जाते. वेळवण म्हणून जे गार्डन आहे ते वेळवण गार्डन खूप सुंदर बनवल्या जाते, स्वच्छ बनवल्या जाते. आणि भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे त्या राणीसाठी तिथं गायनाचा कार्यक्रम ठेवतात. आणि मग राजा बिंबिसार सांगतो की वेळवण खूप सुंदर आहे, खूप चांगलं बनवलेलं आहे, स्वच्छ आहे आणि तिथं मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. तेव्हा मनोरंजनाचा कार्यक्रम करण्यासाठी, ऐकण्यासाठी आपण जावं. आता गायनाचा मनोरंजनाचा कार्यक्रम म्हटलं की हे प्रत्येकालाच आवडते. तेव्हा मग ती राणी खूप चांगल्या प्रकारचे ही तयारी करून थोडक्या मोजक्यात दासी घेऊन त्या गार्डनमध्ये जाते, वेळवण गार्डनमध्ये. आणि वेळवण गार्डनमध्ये गेल्या असता ती खूप फिरत असते वेळेस ते गार्डन खूप सुंदर असते, खूप चांगलं असते. आणि फिरत असते तिला खूप तिचं मन रमत असते, रमणीय होते, कारण गार्डन खूप रमणीय आहे. आणि मग अशा प्रकारे फिरत असते देखील भगवान बुद्धावर तिची नेमकी नजर पडते. आता जे नको पाहायला होतं तेच पाहिलं. आता भगवान बुद्ध कशा प्रकारे उपदेश करतात पहा. किसा गौतमीला वेगळ्या पद्धतीतून धर्म सांगितलेला आहे, कारण भगवान बुद्ध हे मानसशास्त्रज्ञ पहिले आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं धर्म समजून सांगतात. समोरच्याची मानसिकता कशी आहे त्या आधारे भगवान बुद्ध धर्म सांगतात. आणि मग भगवान बुद्धावर तिची नजर पडते. आता तिला तिच्या सौंदर्याचा खूप मोठा इगो, अहंकार असतो. तर तेव्हा भगवान बुद्ध काय करतात की अशा प्रकारचं एक दृश्य निर्माण करतात. एक खूप सुंदर तरुणी भगवंताला वारा घालत आहे. एक सुंदर तरुणी ही भगवंताला वारा घालत आहे, हे दृश्य निर्माण करतात. आणि हे दृश्य पाहते, हे दृश्य फक्त तिला दिसत असते, तिच्यासोबत दासीला कोणालाही दिसत नाही. हे दृश्य फक्त तिलाच दिसते. आणि मग अशा प्रकारची सुंदर तरुणी भगवंताला वारा घालत आहे. आणि हे दृश्य पाहिल्याच्या नंतर त्या तरुणीला पाहून म्हणते की माझ्यापेक्षा कितीतरी पटीने ही तरुणी सुंदर आहे आणि ही भगवंताला वारा घालत आहे. आणि मग पाहता क्षणिक तिचा थोडासा इगो कमी होतो. परंतु भगवंताने काही क्षणात थोड्या वेळानेच जी तरुणी दाखवली होती, हळूहळू तिला काय दाखवतात, म्हातारी, थोडंसं वयस्कर दाखवतात, थोडंसं वय दाखवतात. आणि मग अशा प्रकारे म्हाताऱ्या आणखीन कालांतराने थोड्याच वेळात भगवान बुद्ध त्याच तरुणीला अत्यंत जर्जर असे खूप अगदी वयस्कर की ज्यांची मान हलत आहे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, जे काळे केस होते ते पूर्ण पांढरे झालेले आहेत, अशा प्रकारचं अत्यंत जर्जर असं वयस्कर अशा अवस्थेमध्ये ते दाखवत आहे. आणि हे दाखवल्याच्या नंतर मग ती विचार करते ती राजाची पत्नी की माझं देखील असंच होणार का. आणि मग तिला जाणीव होते की आपलं देखील असंच होणार आहे. आणि हे तिला समजल्याच्या नंतर तिचा परिपूर्ण इगो नष्ट होते, नाश पावते आणि ती भगवंताला शरण होते. सांगायचं तात्पर्य थोडक्यात की भगवान बुद्ध म्हणतात की दुःख आहे, तर त्या दुःखाला जे काही कारण आहे, तर दुःखाचं कारण म्हणजे तृष्णा आहे. दुःखाचं काय कारण आहे, तृष्णा, इच्छा, लोभ, हाव, आकांक्षा, पद, प्रतिष्ठा. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात की हे या दुःखाचं जर कारण जर आपण समजून जर घेतलं, दुःखाचं जर कारण जर समजलं, तर खऱ्या अर्थाने आपल्याला दुःख येणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की प्रत्येक गोष्टीला जे काही दुःख आहे, दुःख जे काही निर्माण होते ते दुःख कुठं बाहेर निर्माण होत नाही. ते दुःख कुठं निर्माण होते, तुमच्याच जवळ होते, तुमच्याच मनात होते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की खऱ्या अर्थाने की जे काही निर्माण होते, दुःख जे निर्माण होते, त्या दुःखाचा शोध घ्या, त्या दुःखाचा तुम्ही शोध घ्या. तर भगवान बुद्ध म्हणतात की या सर्व सुख दुःखाचं उगमस्थान हे बाहेर कुठं नसून
या सर्व सुखदुःखाचं उगमस्थान माणसाचं मनच आहे, माणसाचं चित्त आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध धम्मपदाच्या गाथेमध्ये म्हणतात, धम्मपदाच्या यमकोगामध्ये म्हणतात, एका गाथेमध्ये म्हणतात की मनू पुब्बांगमा धम्मा मनुसेठा मनुमया मनसाचे पदुठ्ठेन भास तिवा करू तिवा तत्वनं सुख मनवेती चक्कं भवतो पदम. या गाथेचा अर्थ असा आहे की भगवान बुद्ध म्हणतात की माणसाच्या मनामध्ये मन हे मुख्य आहे. मन काय आहे? मुख्य आहे. आणि ते कसं आहे? मनोमय आहे. मनोमयमय आहे म्हणजे की जसं माणसाच्या मनामध्ये विचार येतात आणि जसे विचार येतात आणि विचार मनामध्ये आल्याच्या नंतर मनुष्य तशा प्रकारे कृती करतो. कोणतीही कृती करण्यापूर्वी माणसाच्या पहिलं मनामध्ये विचार येतात आणि माणसाच्या मनामध्ये विचार आल्याच्या नंतर माणूस कृती करतो. उदाहरणार्थ आज बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आहे. मग बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आहे तर बहुजन हिताय संघाने आपणा सर्वांना संदेश पोहोचला की आज बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आहे, बंदींचं प्रवचन आहे, वंदना आहे आणि आपण सर्वांनी यावं. आणि हा संदेश आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचला आणि सर्वांच्या मनात हे संदेश वाचून आपल्या मनामध्ये सर्वांच्या मनामध्ये विचार आला की आपण गेलो पाहिजे. आणि गेलो पाहिजे जेव्हा आपल्या मनामध्ये विचार आला आणि विचार आल्याच्या नंतर आपले पावलं इकडं वळीत, म्हणजेच आपण इथपर्यंत पोहोचला. म्हणजे मनामध्ये विचार आला म्हणून आपण इथपर्यंत पोहोचला. पण हा संदेश अनेक लोकांना पोहोचला असेल. अनेक लोकांना पोहोचून कदाचित ज्यांना शक्य नाही किंवा काही लोकांनी नकारात्मक विचार केला असेल की ती नको आपल्याला वेळ तिथं जाईल किंवा नको आपण तिथं जायला, अशा प्रकारचा नकारात्मक विचार केल्याच्या नंतर ते लोक पोहोचू शकले नाही. आणि मग थोडक्यात भगवान बुद्ध काय म्हणतात या गाथेमध्ये की ज्या माणसाचं चित्त, ज्या माणसाच्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, क्रोध आहे, असा व्यक्ती हा कधी सुखी होऊ शकत नाही. असा व्यक्ती कधी सुखी होऊ शकत नाही. की ज्याच्या चित्तामध्ये राग आहे, द्वेष आहे, क्रोध आहे, विनाकारण दुसऱ्यावर जळतो, विनाकारण दुसऱ्याचा द्वेष करतो, दुसऱ्यांचा राग करतो आणि मग दुसऱ्यांचा राग करत असेल, दुसऱ्यांवर जळत असेल, दुसऱ्यांचा क्रोध करत असेल, दुसऱ्यांचा म्हणजे द्वेष, रागाचा, द्वेषाचा, मोहाचा, म्हणजे हे मन जर म्हणजे विकाराने भरलेलं असेल, मन घाणेनं झाल्याचं भरलेलं आहे की मनामध्ये सगळं हे घाणच भरलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात की ज्या माणसाच्या चित्तामध्ये जर हे घाण असेल, की ज्या माणसाचं मन विकारग्रस्त आहे, ज्या माणसाचं मन मलिन आहे, ज्या माणसाचं मन मलिन आहे आणि अशा मलिन चित्ताने बोलतो अथवा कार्य करतो तर त्याच्या पाठीमागं भगवान बुद्ध म्हणतात की असं दुःख लागते की ज्याप्रमाणे भगवान बुद्ध उदाहरण देतात 2500 वर्षापूर्वी, ज्याप्रमाणे गाडींच्या म्हणजे बैलगाडी जी आहे तर ही बैलगाडी, ज्याप्रमाणे बैलगाडी जे आहे, बैल आहे, ते बैल किती जरी पळत राहिले तर त्या बैलांच्या पायांचा पाठला त्या गाडीचे चाकं करतात. बैल किती जरी पळत राहिले, किती पळत राहिले तर त्यांच्या पायांचा पाठलाग कोण करते? गाडीचे चाकं करतात. म्हणजे बैल किती पळत राहिले तर पाठीमागं त्यांचे चाकं, त्या गाडीचे चाकं येतात. त्याप्रमाणे भगवान बुद्ध या गाथेमध्ये असं म्हणतात की ज्या माणसाच्या मनामध्ये विकार आहे, ज्या माणसाचं मन मलिन झालेलं आहे, त्या माणसाच्या पाठीमागं सातत्याने दुःख येतं, दुःखी राहतो, दुःखी कष्टी राहतो. मग त्याच्या जीवनामध्ये सुख मिळत नाही. आणि मग जेव्हा आपण म्हणतो की सुख, मी का सुखी नाही, मी का दुःखमुक्त नाही, का मी दुःखमुक्त नाही, तर याचं जोपर्यंत आपण आपल्या मनाकडे पाहत नाही तोपर्यंत त्याचं कारण आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध दुसऱ्या एका गाथेमध्ये म्हणतात की मनोपुब्बंगमा धम्मा मनुसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भास तिवा करो तिवा तत्वनं सुख मनवेती छाया व अनपायिनी. तर या गाथेचा अर्थ आहे की भगवान बुद्ध म्हणतात की ज्या माणसाचं मन निर्मळ आहे, ज्या माणसाचं मन स्वच्छ आहे, ज्या माणसाच्या मनामध्ये काही राग नाही, द्वेष नाही, क्रोध नाही, की ज्यांच्या मनामध्ये प्रेम आहे, मैत्री आहे, करुणा आहे,
की ज्याचं चित्त म्हणतो आपण शुद्ध आहे, निर्मळ आहे, निर्मळ आहे. जसं की आपण खऱ्या अर्थाने आपण जसं बाह्य शरीराची जशी शुद्धता करतो तशाच प्रकारे माणसाने आपल्या मनाची देखील शुद्धता केली पाहिजे. मनाची देखील शुद्धता केली पाहिजे, मनाची देखील निर्मळता केली पाहिजे. आणि मग मन जर निर्मळ असेल, मनामध्ये जर चांगल्या प्रकारची भावना असेल, चित्तामध्ये जर चांगल्या प्रकारची भावना असेल, चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा जर विकार नसेल, तर भगवान बुद्ध म्हणतात की अशा माणसाच्या पाठीमागं सतत सुख येते. अशा माणसाच्या पाठीमागं थोडक्यात सुख येते. तर भगवान बुद्ध उदाहरण देतात की ज्याप्रमाणे जसं माणूस कुठेही जर गेला तर त्याची सावली सोबत राहते, त्याप्रमाणे त्या माणसाच्या जीवनामध्ये सुख येते. मग भगवान बुद्ध काय म्हणतात की सुखदुःख जे काय आहे, हे सुखदुःख तुम्ही बाहेर कुठे शोधू नका, तर सुखदुःख हे सर्व आपल्या जवळ आहे. कुठे आहे? आपल्या जवळ आहे, आपल्या चित्तामध्ये आहेत, आपल्याच मनाजवळ आहे, या शरीरामध्ये आहे. या 3.5 हाताची जी काय आहे शरीर आहे, या शरीरामध्ये हे सर्व सुखदुःख आहे. आणि म्हणून सुखदुःख, दुःख म्हणजे दुःख जे काय आहे हे दुःख कुठं बाहेर कुठं नाही आहे, बाहेर कुठं नाही. या दुःखाचं कारण तुम्ही बाहेर कुठं शोधू नका, या दुःखाचं कारण तुम्ही बाहेर कुठं शोधू नका. जर बाहेर जर शोधत असाल ते दुःखाचं कारण तुम्हाला बाहेर मिळणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की सर्व या सुखदुःखाचं उगमस्थान जर कुठं असेल तर माणसाचं चित्त आहे, माणसाचं मन आहे, माणसाचं मन आहे. पण खऱ्या अर्थाने एक असं एक आहे की मनुष्य खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःच्या मनाकडे कधी पाहतच नाही, आपल्या स्वतःच्या मनाकडे कधी पाहत नाही. एक छोटीशी काल्पनिक गोष्ट आहे, काल्पनिक गोष्ट आहे, काल्पनिक. काही माणसाने समुद्रामधून म्हणजे अमृत शोधून काढलं. काल्पनिक गोष्ट आहे, म्हणजे ते काही कुठल्या ग्रंथाच्या वगैरे काही जाऊ नका तिकडं. काही माणसाने मुद्दाम म्हटलं मी, आणि माणसाने ते अमृत शोधून काढलं. आणि मग अमृत शोधून काढल्याच्या नंतर आता हे अमृत कुणालाच मिळालं नाही पाहिजे अशा प्रकारच्या 4-5 लोकांनी मग हे अमृताचं आपण ठेवायचं कुठं अशा प्रकारे ते मनन चिंतन करू लागले की हे कोणाच्या हाती पडलं नाही पाहिजे, कोणालाच मिळालं नाही पाहिजे. कारण अमृताचा एक जरी थेंब जरी झाला तर तो अमर होतो किंवा तो पूर्ण दुःखातून मुक्त होतो. अशा प्रकारे 4-5 लोकांची ती धारणा किंवा तशा प्रकारची होते. आणि मग ते 4-5 लोक विचार करू लागले की ही जे काय आपल्याला प्राप्त झालेलं आहे कोणाच्या हाती लागलं नाही पाहिजे. मग आता हे ठेवायचं कुठं, तर आता ते बंद करायचं, त्याची चावी कुठं ठेवायची, तिथंच समजा लॉक ठेवायचं, लॉक करायचं, पण त्याची चावी कुठं ठेवायची. मग एकाने सुचवलं ते नाही म्हणलं आपण समुद्राच्या तळाशी ठेवू, समुद्राच्या तळाशी ती चावी ठेवू. पण लगेच दुसऱ्याने सांगलं नाही म्हणले माणूस तिथपर्यंत पण गेला, समुद्राच्या तळाशी पण गेला. मग दुसऱ्याने एकाने सुचवलं नाही म्हणजे आपण आकाश पातळामध्ये आपण चावी ठेवू, म्हणजे आकाशात पातळात वगैरे काय ज्याला आपण घरं वगैरे असं म्हणूया तिथं ठेवू म्हणले. पण दुसऱ्याने लगेच सांगलं माणूस तिथं पण गेला, माणूस तिथं ग्रहावर पण गेला, आकाशात पातळात कुठं जर ठेवायचं आज माणूस तिथं पण गेला, तिथं पण गेला. मग ठेवायचं कुठं, मग चावी ही ठेवायची कुठं. मग एकाने सांगलं की म्हणे आपण माणसाच्या हृदयामध्ये चावी ठेवू. कुठे ठेवूया? माणसाच्या हृदयात. कारण माणसाच्या हृदयात ठेवलं तर माणूस म्हणजे कधीच आपल्या मनाकडे कधीच पाहत नाही. पाहतो का आपण मी दुःखी आहे, मी दुःखी आहे तर आपल्या दुःखाचं कारण कधी शोधतो का? आपल्या दुःखाचं काय कारण सांगतो? मुलगा असा वागतो म्हणून मला दुःख झालं, हे असा वागतो म्हणून दुःख आहे, ते मिळालं नाही म्हणून दुःख आहे. म्हणजे आमच्या दुःखाचं काय कारण आहे? तर आमच्या दुःखाचं कारण आम्ही बाहेर शोधतो. आणि म्हणून थोडक्यात भगवान बुद्धांच्या खऱ्या अर्थाने भगवान बुद्ध काय म्हणतात? अत्तदीप भव, अत्तदीप भव. भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी म्हटलं अत्तदीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. भगवान बुद्ध म्हणतात की पृथ्वीवर जो काय प्रकाश पडतो तो सूर्याचा आहे, असं तुम्ही परावलंबी राहू नका. म्हणजे दुसऱ्यावर कोणावर तुम्ही अवलंबून राहू नका की कोणीतरी येईल आणि माझं दुःख दूर होईल
अशा प्रकारे कोणावर अवलंबून राहू नका. मग यालाच काही लोकांनी तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं म्हटलेलं आहे. यालाच अनेक लोकांनी काय काय म्हटलेलं आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग म्हटलं किंवा काहीच आहे असं. तर भगवान बुद्ध म्हणतात की 2500 वर्षापूर्वी म्हणतात की अत्त दीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. आणि म्हणून थोडक्यात की आपल्या दुःखाचं कारण हे आपल्या दुःखाचं कारण तुम्ही बाहेर कुठे शोधू नका. आपल्या दुःखाचं कारण हे आपल्या जवळच आहे, आपल्याच मनात आहे, आपल्याच हृदयामध्ये आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपल्या चित्ताची आपल्या मनाची शुद्धता करण्यासाठी भगवान बुद्धांनी उपासकांसाठी काय दिलेलं आहे, पंचशील दिलेलं आहे. पंचशील दिलेलं आहे, शील दिलेलं आहे. शिलाचं जर पालन केलं तर आपलं जीवन सुखी बनते. पंचशील जे म्हणतो खऱ्या अर्थाने हे पंचशील आपल्याला सहज असं वाटते, पण पंचशिलाचं जरी पालन केलं तर खऱ्या अर्थाने आपली प्रगती होते, आपला विकास होतो. मग पंचशिलामध्ये काय काय आहे? सर्वप्रथम म्हणजे की जे उपासक आहे, उपासिका म्हणतो आपण, तर त्या उपासकांचं पहिलं कर्तव्य आहे की त्याची श्रद्धा बुद्ध धम्म संघ श्रद्धा या 3च रत्नावर आपलं शरणगमन केलं पाहिजे. 4थं शरणगमन नसलं पाहिजे. नाही तो हॉलमध्ये वेगळं आणि किचनच्या खाली वेगळं असं नसलं पाहिजे. बिल बऱ्याच वेळा जातो गृहप्रवेशाला, मोठमोठ्या घरात जातो, मोठमोठ्या यांच्यामध्ये जातो, तर हॉलमध्ये राहते. पण आमच्या भगिनी खूप हुशार आहेत. आमच्या महिला एवढ्या हुशार आहेत की त्या किचनमध्ये ठेवतात, खाली ठेवतात, झाकून ठेवतात. तर त्याला शरणगमन म्हणत नाहीत मावळे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शरणगमन कशाला म्हणतात? आमची बुद्ध धम्म संघावरच आमचं श्रद्धा असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो काही धम्म दिला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने मोठ्या परिश्रमातून आम्हाला हा धम्म दिलेला आहे. आणि म्हणून आमची श्रद्धा म्हणजे बुद्ध म्हणजे उपासक उपासकांचं पहिलं कर्तव्य काय, पहिलं लक्षण काय, तर त्याची बुद्ध धम्म संघात पहिली श्रद्धा असावी. आणि नंतर जे खऱ्या अर्थाने श्रद्धा म्हणजे आपण जे म्हणतो ना, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, म्हणजे मी बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा देखील. आणि नंतर जे खऱ्या अर्थाने आपण जे पंचशील म्हणतो, तर पंचशीलामध्ये आपण पानातिपाता वेरमणी शिखापदम समाधान मी प्राणी हिंसेपासून अडीप राहण्याची प्रतिज्ञा करतो. तर भगवान बुद्धांनी पहिलं शील का दिलं? पहिलं शील का दिलं? तर भगवान बुद्धांनी पहिलं शील यासाठी दिलेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये राजा प्रजा सुखी म्हणजे राजा देखील सुख मिळवण्यासाठी, प्रजेला सुख होण्यासाठी किंवा सर्वसामान्य लोक देखील सुख मिळवण्यासाठी यज्ञ करायचे. आणि त्या यज्ञामध्ये हजारो प्राण्यांचा बळी दिला जात होती, आहुती दिल्या जात होती. तर तेव्हा भगवान बुद्ध आणि महावीर देखील ह्या गोष्टीला विरोध करतात की दुसऱ्या प्राण्याची आहुती देऊन आपल्या जीवनामध्ये सुख मिळणार नाही. आणि म्हणून पहिलं भगवान बुद्ध या शिलामध्ये सांगतात, पहिलं शिलामध्ये सांगतात की पानातिपाता वेरमणी म्हणजे की प्राणी हिंसा करू नये, प्राणी हिंसेपासून अलिप्त राहावं. दुसरं शिला आहे अदिनदाना वेरमणी शिखापदम समाधान. याचा अर्थ आहे की जी वस्तू आम्हाला दिली नाही ती वस्तू घेता कामा नये. म्हणजे दुसऱ्या शिलाचा अर्थ काय होतो? चोरी करणार नाही. म्हणजे जी वस्तू माझी नाही ती वस्तू घेता कामा नये. जी वस्तू मला दिली नाही ती वस्तू थोडक्यात घेणार नाही, तर चोरी करण्यापासून अलिप्त राहावं. भगवान बुद्ध म्हणतात की चोरी करण्याच्याऐवजी दानधर्म करावं. तिसरं आहे कामेसुमेचे चारा वेरमणी शिखापदम समाधान. याचा अर्थ आहे की जे काही गृहस्थी जीवन आहे, या गृहस्थी जीवनामध्ये पती पत्नींचा एकमेकांचा विश्वास असावा, एकमेकांचा आदर असावा, एकमेकांचा सन्मान असावा. आणि जेव्हा एकमेकांचा आदर असेल, सन्मान असेल, प्रेम असेल, ते कौटुंबिक जीवन सुखी बनते. आणि जर जिथं प्रेम नसेल, विश्वास नसेल, तर ते जीवन सुखी राहणार नाही. आणि म्हणून पहिलं म्हणजे तिसरं शील की म्हणजे कौटुंबिक जीवनामध्ये चांगलं प्रेमाने विश्वासाने राहणं हे तिसरं शील आहे. थोडक्यात नीतीनं राहणे, अनीतीनं राहू नये. मुसावादा वेरमणे थोडक्यात खोटं बोलू नये, चाडी करू नये, चुगली करू नये, व्यर्थ बकवास करणे, सत्य बोलावं, चांगलं बोलावं, माणसं जोडण्याचं बोलावं, मधुर बोलावं, गोड बोलावं, वाचन कुठल्याही प्रकारचं वाचिक पाप थोडक्यात करू नये.
आणि 5वा आहे सुरा मेरे मध्य प्रमाद ठाणा, थोडक्यात मादक द्रव्याचं सेवन करू नये. जे पदार्थ टाकल्याच्या नंतर थोडक्यात कुठल्याही प्रकारचं म्हणजे माणसाला नशा गुंगी येणार नाही असा कुठलाही पदार्थ थोडक्यात टाकायचा नाही आहे. आणि मग अशा प्रकारे भगवान बुद्धांनी हे मानव जातीसाठी हे शील दिलेलं आहे. मग पुढे चालून अष्टशील आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात की शीलाचं पालन केलं पाहिजे. शीलाचं जर पालन केलं तर आपली सर्वांगीण प्रगती होते, सर्वांगीण प्रगती होते. जेव्हा आपण पंचशिलाचंच पालन करतो, पंचशिलाचं जर पालन केलं तर भगवान बुद्ध म्हणतात की असा मनुष्य खऱ्या अर्थाने त्याचं सर्वांगीण प्रगती होते. त्या मनुष्याला मग आमची भगिनी असो, आमचा मनुष्य असो, आमचा उपासक असो, उपासिका असो, त्या उपासकाला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा लाभते. कुणाला लाभते की जे खोटं बोलत नाही, चाडी करत नाही, चुगली करत नाही, निंदा करत नाही, म्हणजे दारूचं सेवन करत नाहीत, मद्यपानाचं सेवन करत नाही, हिंसा करत नाही, अशा व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा लाभते. आणि जर कोणी जर याचं जर करत नसेल तर त्याला सन्मान वगैरे लाभत नाही. आणि म्हणून एक आदर्श नागरिक घडण्याचा मार्ग जर काय असेल तर शीलाचं पालन केल्याच्यानंतर खऱ्या अर्थाने एक आदर्श नागरिक देखील घडू शकतो. त्याचा बौद्धिक आर्थिक सर्वांगीण जर प्रगती करायची असेल तर खऱ्या अर्थाने शीलाचं पालन केलं पाहिजे. आणि म्हणून थोडक्यात ते भगवान बुद्ध म्हणतात की आचरणाला खूप महत्त्व देतात, आचरणाला खूप महत्त्व देतात, नीतिमत्तेला महत्त्व देतात. भगवान बुद्ध म्हणतात की थोडक्यात धम्म जर सांगायचं झालं तर काया वाचा मनाने आपण चांगले कर्म केले पाहिजे. काया वाचा मनाने चांगले कर्म केले, चांगले कुशल कर्म केले. काया वाचा मनाने जर म्हणजे आपण वाचनं देखील आपण चुगली केली नाही, चाडी केली नाही, खोटं नाही बोललो, सत्य बोललो, चांगलं बोललो. शरीराने देखील प्राणीहिंसा करू नये, चोरी करू नये, चोरी करू नये, तर खून करू नये, प्राण्याची हिंसा करू नये. अशा प्रकारे शरीराने देखील चांगलं कर्म करावे आणि मनाने देखील कोणाचा द्वेष करू नये, राग करू नये, मोह करू नये. थोडक्यात काया वाचा मनाने चांगले कर्म जर केले तर आपलं कल्याण होतं. आणि मग चांगलं कल्याण होण्यासाठी खऱ्या अर्थाने चांगलं आचरण करणं महत्त्वाचं आहे. तर भगवान बुद्ध यावरच जोर देतात, का आपल्या आचरणाला जोर देतात, आपल्या नीतिमत्ता असेल सदाचाराला महत्त्व देतात. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध कुठल्याही प्रकारचं नक्षत्र, माणसाचं हित, माणसाचं कल्याण, कुठल्या तरी नक्षत्राकडे पाहून, कुठलं तरी शुभ पाहून माझं काही कल्याण होईल असं यानं होणार नाही. एक जातककथा आहे. ती जातककथा थोडक्यात अशी आहे की एकदा वाराणसीमध्ये जातककथा आहे. जातककथा एका परिवाराने एक मुलगी ठरवली होती, मुलगी ठरवली होती. म्हणजे आज जाऊन त्या मुलीच्या घरी जाणे, लग्न करून मंगलपण्य करून घेऊन यायचं, अशा प्रकारचा तो दिवस ठरला होता. आणि दिवस ठरला, जायचं पण ठरलं. पण त्यांच्या घरी एक थोडक्यात एक भविष्य पाहणारा येणार आला होता. आणि मग त्यांनी त्या परिवाराने विचारलं की आम्ही आज मुलगी पाहण्यासाठी जात आहोत, त्या मुलीला घेऊन येण्यासाठी जात आहोत. मग त्यांनी थोडक्यात सांगितलं की आजचा दिवस काही चांगला नाही, आज काय तुम्ही जाऊ नका, आज काय दिवस तुम्ही चांगला नाही, आजचा दिवस चांगला नाही, नंतर तुम्ही जा. कारण त्याचं म्हणणं होतं की तुम्ही पहिलंच ठरवलं आणि मला आता विचारता, तुम्ही पहिलं ठरवलं, तुमचं जाण्याचं निश्चित आहे. त्याला राग येतो आणि त्याला राग आल्यामुळं तो म्हणतो की आजचा दिवस काय चांगला नाही, नंतर जा म्हणतो. मग अशा प्रकारे हे कुटुंब गेलं नाही. आणि हे कुटुंब न गेल्यामुळं जी मुलगी ठरली होती, जी लग्न ठरलं होतं, थोडक्यात या लोकांची वाट पाहतात आणि या लोकांची वाट पाहून थोडक्यात हे लोक आले नाहीत आणि म्हणून थोडक्यात त्या मुलीचं लग्न उरकून टाकतात. आणि मग हे काही 2 दिवसांनी जातात आणि मग 2 दिवसांनीच गेल्याच्या नंतर म्हणतात की आम्ही मुलीला घ्यायला आलो. तेव्हा ते मुलीचे मातापिता म्हणतात की तुमची वाट पाहिली आणि तुमची वाट पाहिल्यामुळं तुम्ही काय आले नाही आणि म्हणून आम्ही आमच्या मुलीचं दुसऱ्यासोबत लग्न करून दिले. तेव्हा हे लोक म्हणाले की नाही, म्हणजे आम्हाला एक सांगितलं होतं की आजचा काही दिवस शुभ नाही, चांगला नाही, नक्षत्र वगैरे ग्रह वगैरे चांगले नाहीत आणि म्हणून आम्ही त्या दिवशी आलो नाही. तर तेव्हा त्या मुलीचे मातापिता, तिथं बोधिसत्व असतो, तेव्हा ते बोधिसत्व सांगतात, बोधिसत्व नेमकं तिथं येतात आणि बोधिसत्व सांगतात की जे लोक म्हणतात की नक्षत्राकडे पाहून आजचा दिवस चांगला नाही, शुभ नाही,
तर त्यांचं भगवान बुद्ध म्हणतात त्यांचं कल्याण होणार नाही. की म्हणजे आपल्या जीवनामध्ये की आपण जर कशावर अवलंबून जर राहत असेल तर आपले हित होणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध कुठल्याही कर्मकांड किंवा कुठल्याही अंधश्रद्धा किंवा कुठल्याही ऋणीम परंपरेवर भगवान बुद्ध भर देत नाही. तर माणसाचं हित आणि माणसाचं जर कल्याण जर करायचं असेल तर भगवान बुद्ध नीतिमत्ता, शील, सदाचार याला महत्त्व देतात. तुमच्या आचरणाला महत्त्व देतात, तुमच्या कर्माला महत्त्व देतात. तुमचं कर्म जर चांगलं असेल तर तुमचं चांगलंच होणार आहे, तुमचं हितच होणार आहे. आणि जर आपलं कर्म जर म्हणजे आपण चांगलं जर वागत नसेल, आपल्याकडून जर म्हणजे अकुशल कर्म घडत असेल, आपण जर म्हणजे चांगलं वागत नसेल, शीलानं जर वागत नसेल तर थोडक्यात आपला उद्धार होणार नाही, आपलं कल्याण होणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की सुखदुःख हे बाहेर नाही, सर्व सुखदुःख तुमच्या जवळच आहे, तुमच्याच मनात आहे. आणि म्हणून मनाची शुद्धता, मनाची निर्मलता केली पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपल्या मनाला शुद्ध, मनाला निर्मळ करायला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा धम्म नवीन आहे. हा धम्म समजण्यासाठी प्रत्येक बौद्धाने कमीत कमीत 8 दिवसातून 1 वेळ तरी विहारात गेलं पाहिजे. थोडक्यात प्रत्येक रविवारी विहारात गेलं पाहिजे. शेवटचं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 24 नोव्हेंबरला झालेलं आहे. 1956 साली सारनाथला झालेलं आहे. त्या 24च्या म्हणजे शेवटच्या भाषणामध्ये, सारनाथच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक बौद्धांचं कर्तव्य आहे की प्रत्येक रविवारी आपल्या परिवारासह आपण विहारात गेलं पाहिजे. तेव्हाच आम्हाला धम्म समजेल, तेव्हाच आम्हाला चांगल्या प्रकारचं मनावर चांगल्या प्रकारे संस्कार होतील, चांगल्या प्रकारचं आम्हाला धम्म समजेल. आणि चांगल्या प्रकारचे जर संस्कार जर झाले, आमच्या मनाला जर चांगलं वळण जर लागलं तर आमचं जीवन निश्चितच आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होईल. आणि मग खऱ्या अर्थाने आज बुद्ध पौर्णिमा साजरा करत असते. बुद्ध जे काय भगवंताने जो काय आपल्याला धम्म सांगितलेला आहे, जी काही शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीचं जर आपण पालन केलं, शीलाचं पालन केलं, दानधर्म केलं, दानाला देखील भगवान बुद्धाने खूप महत्त्व दिलेलं आहे. शीलाचं पालन करणे, दानाचं महत्त्व करणे. आणखीन थोडं जर आणखीन आपल्याला जर खरीच शांतीचा जर शोध घ्यायचा असेल, थोडं आणखीन जर आपण विपश्यना केली, आपण ध्यान जर केलं तर आणखीन आपल्या जीवनामध्ये शांतीचा लाभ होऊ शकतो. तेव्हा आजच्या प्रसंगी अधिक न बोलता आजच्या प्रसंगी एवढा शुभसंदेश देऊन आपल्या सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांना सुख, समाधान, शांतता लाभो, सर्वांना आरोग्याचा लाभ हो, अशा प्रकारची मंगलकामना व्यक्त करू भगवंताच्या मुखातून निघालेल्या आशीर्वाद गाथा आपणा सर्वांना प्रदान करण्यात येत आहे. आपण सर्वांनी हात जोडायचे आहेत. सवितियो जंतु सबरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायिको भव इचितं पचितं प्रियं किप्पमेव समीजतु सर्वे पुरन्तु चित्तसङ्कल्पा चन्दोपनरसो यथा अभिवादनशीलस नीचं बद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुवन्नो सुखं वदन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. एकदा वंदन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. यांचं स्वागत देवीजी मिश्राम करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
माझे संभाजी माझे यांचं स्वागत सुनील धांडगे करतील अशी मी त्यांना तुकाराम तनपुरे सर यांचं स्वागत माननीय पान पाटील साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नाव काय मानखेडकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यांचं स्वागत देवळी करता. स्कॉलर जो म्हणतो आपण स्कॉलर व्यक्ती म्हणून त्यांची गणना होते. सपा महाविद्यालयात ते अध्यापनाचं काम करत आहेत. हिंदी विभागाचे ते प्रमुख आहेत. माझे वन टाईम कलिग आहेत. त्यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अनेक म्हणजे त्यांचा जर बायोडेटा वाचला तर मला 1 तास लागेल, एवढा मोठा त्यांचा बायोडेटा आहे. पण त्यातला एक हायलाईट मी तुम्हाला सांगतो. डॉक्टर गोरख थोरात यांनी भालचंद्र नेमाड्यांच्या हिंदू कादंबरीचं हिंदीत भाषांतर केलेलं आहे की जी हिंदू कादंबरी जगभर कॉन्ट्रोवर्शियल झाली, डिबेटेबल झाली, अगदीमध्ये ती वादातीत राहिलीच नाही, ती वादग्रस्त राहिली. अशा वादग्रस्त हिंदू कादंबरीचं थोरात सरांनी ट्रान्सलेशन केलं आहे. राजन गवस नावाचे लेखक आहेत. त्यांच्या भंडार भोग या कादंबरीचं नंतर जोगवा नावाने त्यांनी भाषांतर केलेलं आहे. यासाठी त्यांना साहित्य अकादमिक हा अतिशय प्रेस्टिजियस अवार्ड पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. काम करते हुए मैं अपने दो शब्द आपके सामने रखना चाहूँगा. आदरणीय भंते नागघोष जी, इस कार्यक्रम को आयोजित करने वाले श्री मिलिंद पान पाटिल साहब, श्री यशवंत मानखेडकर साहब, डॉक्टर सुभाष खंडागळे सर, रत्नपाल भुंगाड़े सर, माने सर, बनसोड़े सर, सावरकर सर, शुभ शरद सर, विशाल कदम सर और सुशांत गढ़वीर सर. इसके अलावा बहुत सारे ऐसे माननीय सज्जन यहाँ पर उपस्थित हैं जिन्होंने इस एक विशाल और शानदार कार्यक्रम की आयोजना की है और इस आयोजन का हिस्सा बनने का सौभाग्य मुझे प्रदान किया. इसलिए मैं आप सब के प्रति तहे दिल से शुक्रगुजार हूँ. आपको मैं धन्यवाद देता हूँ. मित्रों, सुनकर आश्चर्य होगा कि नाम से तो ये आदमी मराठी लगता है, हिंदी क्यों बोल रहा है. और इसका कारण ये है कि मेरी जीविका की भाषा हिंदी है, हमारी राष्ट्रभाषा हिंदी है, हमारे देश का गौरव हिंदी है. और ये इतने सज्जनों के सामने अपनी भाषा का जोहर दिखाने का जो मुझे अवसर मिल रहा है, भला मैं कैसे इसे चूक सकता हूँ. बहुत बहुत धन्यवाद. डॉक्टर खंडागले सर ने मेरा काफ़ी विस्तृत परिचय दिया है. खंडागले सर से हमारा परिचय लगभग पिछले 25 सालों से है. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अध्यासन जो हमारे कॉलेज में संचालित है, हम दोनों ने साथ मिलकर काम किया है और तब से सर से मेरा परिचय है और सर हमारे मार्गदर्शक रहे हैं. इसलिए पिछले कुछ दिन पहले जब सर ने कहा कि भैया आपको गौतम बुद्ध जयंती के अवसर पर भाषण देना है, तो मना नहीं कर सका. हालांकि ये बात भी समझ लीजिए, न तो मैं बुद्ध धर्म का उपासक हूँ, न कोई अध्येता हूँ, लेकिन कई बार ऐसा होता है कि जो हमारे मार्गदर्शक हैं उनका आदेश जब आता है छलांग लगाओ तो लगानी पड़ती है. तो इसी आदेश का मैं पालन कर रहा हूँ. वैसे अब यहाँ पर बैठे बैठे मैं आदरणीय भंते नागघोष जी का पूरा प्रवचन सुन रहा था और मन ही मन सोच रहा था कि इतनी सुंदर वाणी में ऐसा प्रवचन होने के बाद बताइए मुझ जैसे एक अदना सा आदमी क्या बोलेगा उनके सामने. जो भी अध्ययन किया है 2-4 दिनों में किया है, लेकिन जिंदगी भर का अध्ययन और 2-4 दिनों का अध्ययन जमीन आसमान का अंतर रखता है. इतनी आसानी से चुप होता नहीं. लेकिन भंते जी ने एक बात बड़ी सुंदर कही
और ये बात कही कि भारत ने दुनिया को अगर कुछ दिया है तो बौद्ध धर्म दिया है, गौतम बुद्ध दिए। लेकिन मैं थोड़ा इसे और आगे जाकर बात करता हूं। गौतम बुद्ध दिए हैं वो तो सबके बिल्कुल शिरोमणि है, उसमें कोई संदेह की गुंजाइश नहीं है। लेकिन साथ साथ भारत ने कोई दिया है तो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को दिया है। और जिस क्षण में भी मैं सामने जो आगे जो बातें कहने जा रहा हूं वो कहने से पहले ही यकीन मानिए मेरे रोंगटे खड़े हो रहे हैं, और उम्मीद है कि आप भी रोंगटे खड़े हो जाएंगे, क्योंकि एक अनुभव है मेरा। अनुभव ऐसा है कि पिछले कुछ महीने पहले मुझे इंग्लैंड में जाने का मौका मिला। मैं लंदन गया था क्योंकि वहाँ मेरी बेटी वहाँ पर है, तो एक लंदन में गया था और 1 महीना मैं वहाँ पर रहा। 1 महीना वहाँ पर रहा तो एक अध्यापक को कहाँ कहाँ जाना चाहिए? तो मैंने कहा मैं एक अध्यापक हूँ, एक ज्ञान की उपासना करने वाला आदमी हूँ, तो जो ज्ञान के तीर्थ क्षेत्र है वहाँ मुझे जाना चाहिए। सबसे पहले मैं कैम्ब्रिज यूनिवर्सिटी गया, उसके बाद मैं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी गया, क्योंकि पास ये 2-3 घंटे के फासले पर है सारा मामला। और उसके बाद मैं गया लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स। मेरे ख्याल से लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स हम सभी के लिए किसी मक्के से कम नहीं है, क्योंकि वहां डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने पढ़ाई की है, डॉक्टरेट हासिल की है। और आपको सुनकर हैरत होगी, मेरे पास तस्वीरें हैं। आज भी लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स के प्रवेश द्वार पर सबसे बड़ी तस्वीर किसकी लगी है? डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की। पीढ़ियां गुजर गई, क्योंकि जब वो पढ़ने गए थे तो हो सकता है उस बात को 70-80 साल हो गए होंगे। पीढ़ियां गुजर गई इंग्लैंड में भी, लेकिन आज भी उस विरासत को उन्होंने संभाल कर रखा है। मुझे नहीं लगता हमारे यहाँ पर किसी कॉलेज में ऐसा हो रहा होगा। तो मतलब हमारी जो हैसियत है, हमारी जो प्रतिभा है, उस प्रतिभा को पूरा विश्व नवाजता है, उसके सामने सिर झुकाता है। लेकिन हम कमबख्त ऐसे दुर्भाग्यशाली लोग हैं, हम अपने आप को नहीं पहचानते। इसी संदर्भ में मेरा अनुभव यह है कि मैं केवल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने वहाँ पर पढ़ाई की, इसलिए मैं वहाँ गया था, जाना चाह रहा था। और जब मैं जा रहा था तो मुझे उस लाइब्रेरी में भीतर घुसने नहीं दिया जा रहा था, क्योंकि वो कोई आम आलतू फालतू लाइब्रेरी नहीं है। वहाँ पर जाने के लिए बाकायदा आपके पास परमिट होना चाहिए, लेटर होना चाहिए, आपका आई कार्ड होना चाहिए ऑथेंटिक, तभी आप जा सकते हैं। 5 मिनट तक मेरी उस वहाँ का जो गार्ड है उससे नोकझोंक चल रही थी। मैंने कहा साहब जाने दीजिए, मुझे जाना है। उसने मना कर दिया, नहीं जा सकते भैया, आपके पास कोई लीगल डॉक्यूमेंट हो तो बताइए। और बाद में उन्होंने कहा साहब ये वो कॉलेज है जहाँ हमारे देश के जो सबसे बड़े शिरोमणि हैं, ज्ञानी पुरुष हैं, उन्होंने पढ़ाई की है। किसने? मैंने कहा जिसकी तस्वीर आपने गेट पर लगाई है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर। हाँ रुकिए। उसने कहा मैं तो एक यहाँ का चपरासी हूँ, मेरे पास वो पावर नहीं है, लेकिन जब रुकिए मैं ग्रंथपाल से बात करता हूँ, अगर वो कुछ कहे तो हो सकता है। वो बंदा भीतर चला गया। अंदर जाने के बाद वो प्रिंसिपल साहिबा आई बाहर, इंग्लिश मैन थी, इंग्लिश थी, और उसका नाम मैं भूल रहा हूँ, लेकिन सलोरा ऐसे कुछ उसका नाम था, ब्रिटिश थी। और आप लोग जानते हैं ब्रिटिश एक्सेंट बड़े अजीब होते हैं। सर इंग्लिश के प्रोफेसर हैं, उन्हें पता है कि एक भारतीय आदमी उससे आसानी से बात नहीं कर सकता, चाहे आपको अंग्रेजी आती हो या नहीं आती हो। मेरी तो अंग्रेजी बहुत ही कमजोर है, लेकिन बावजूद उससे जब मैंने उनसे बात कही अपनी टूटी-फूटी अंग्रेजी में कि आई एम बिलोंग टू दिस क्लास और बाबा साहब हमारे नायक हैं, मैं उनके कुर्बे का आदमी हूँ, तो आप यकीन नहीं करेंगे उस महिला ने सम्मान के साथ मुझे अंदर लिया। न केवल सम्मान के साथ अंदर लिया, 1 घंटा पूरी लाइब्रेरी खोलकर दिखाई मुझे, हर एक कमरा खोलकर दिखाया कि, और कहा कि साहब आपको जहां बैठा है बैठिए, जो किताब चाहिए वो लीजिए। लेकिन मैं ठहरा हिंदी का आदमी, इकोनॉमिक्स का क्या पता मुझे, है ना। तो इसलिए मैंने तो कहा कि मुझे देखना था, क्योंकि जहां पर हमारे बाबा साहब के चरण पड़े हैं, बस उसको वंदन करने के लिए मैं आया था। हो गया, मैं बिल्कुल तृप्त हो गया। तो ऐसे कई अनुभव हमें मिलते हैं, और इसलिए मुझे लगता है कि जब हम बुद्ध धर्म की बात करते हैं तो बुद्ध धर्म को, बुद्ध का मतलब ही ज्ञान है।
बुद्ध का मतलब क्या है? ज्ञान है। जिसके पास ज्ञान है संसार में, उसे कहीं पर भी कोई रोक नहीं सकता, कहीं पर उसे टोक नहीं सकता। हमारे यहाँ पर संस्कृत में एक वचन है, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते। सुना होगा आप लोगों ने। बिल्कुल इस बात का सही मुझे अनुभव अगर कहीं आया है तो इंग्लैंड में आया है। हालांकि इंग्लैंड ये तो नॉन बुद्धिस्ट कंट्री है, लेकिन अभी अगले सप्ताह में एक मैं बुद्धिस्ट कंट्री में जा रहा हूँ। जैसे बात हो गई थी, वियतनाम जा रहा हूँ। तो वियतनाम में जाने के बाद बुद्धिस्ट के बारे में या बुद्ध धर्म के बारे में जो भी बातें हमारे सामने आएगी वो हम देखेंगे, जरूर देखेंगे, और उस पर मौका मिला तो आपसे बात भी करेंगे। अब मैंने जो कुछ सोचा है, जैसे मैंने पहले कहा कि मैं न तो बुद्ध धर्म का अध्येता हूँ, न ही उपासक हूँ, लेकिन अध्यापन में कुछ ऐसे छींटे बुद्ध धर्म के हम पर आते हैं जहाँ गौतम बुद्ध से थोड़ा बहुत हमारा संबंध आता है, थोड़ा बहुत ही बहुत ज़्यादा आता है। आपने महात्मा कबीर का नाम सुना होगा। वैसे देखा जाए तो महात्मा बुद्ध का और कबीर के समय में देखा जाए तो लगभग 2000 सालों का फासला है, लेकिन जिस परंपरा को मैं देखता हूँ वो सीधे गौतम बुद्ध के साथ जा मिलती है। क्योंकि अगर हम बौद्ध धर्म का इतिहास देखें तो सबसे पहले बौद्ध धर्म, उसके बाद हीनयान, महायान, ये दो संप्रदाय बनते हैं। महायान से फिर एक वज्रयान निकलता है, मंत्रयान भी कहा जाता है। उससे एक और स्थिति आती है, उसे हम सहजयान कहते हैं, जहाँ पर 84 सिद्ध पुरुष हुए ऐसा हम मानते हैं। और इन्हीं 84 सिद्ध पुरुषों से एक शाखा फूटती है जिसको हम कहते हैं नाथ संप्रदाय। कई बार ये कहा जाता है कि नाथ संप्रदाय सारे शिव के वगैरह, ऐसा नहीं है। नाथ संप्रदाय सीधे बौद्ध धर्म से प्रभावित है, और वहां से जो प्रभाव ग्रहण करने वाले कवि है वो सारे के सारे कवि, जिसे हम हमारे यहाँ पर हिंदी में निर्गुणवादी कवि कहते हैं। भगवान को तो मानते हैं लेकिन निर्गुण भगवान को मानते हैं। ऐसे चाहे वो कबीर हो, चाहे वो दादू दयाल हो, चाहे रैदास हो, या अगर इधर महाराष्ट्र में आइए तो संत तुकाराम हो, चोखा मेड़ा हो, कई कवि। तो इनके जरिए हम लगातार उनसे रूबरू होते रहते हैं। और जब हम कबीर को पढ़ते हैं तो ऐसा लगता है कि यार हम तो इन्हीं को पढ़ रहे हैं। जब हम कबीर को पढ़ते हैं ऐसा लगता है महात्मा बुद्ध को पढ़ रहे हैं। क्यों? क्योंकि अभी प्रवचन में जो बातें हुई कि जो तत्व हमें दिए हैं, सबसे बड़ी बात कहा कि दुख की बात हुई। क्यों? अब ये दुख तो हम सभी जानते हैं, दुख तो है, और उसका कारण बताया, तृष्णा है। किसे नहीं पता? सबको पता है। आज के अगर इन्हीं चीज़ों को थोड़ा सा व्यावहारिक अर्थ में हम ले ले तो देखिए होता क्या है। तृष्णा का मतलब क्या है? प्यास का मतलब क्या है? आसक्ति मतलब चाहत। मेरे पड़ोसी घर में एक गाड़ी आ गई, मुझे दुख हो जाता है, मैं दुखी हो जाता हूँ, मेरे पास गाड़ी आनी चाहिए। लेकिन अगला सवाल देखिए, जब इस दुख के वशीभूत होकर मैं गाड़ी ले आता हूँ, मेरा दुख समाप्त हो जाता है क्या? नहीं होता है। क्योंकि किसी भी वस्तु की चाहत तब तक होती है जब तक वो वस्तु आपको प्राप्त नहीं होती। क्योंकि जिस क्षण वो वस्तु हमें प्राप्त हो जाती है, एक तरह से उसका मूल्य शून्य हो जाता है। क्यों? क्योंकि अगली वस्तु की चाहत हमारे मन में जन्म लेती है, और ये सिलसिला कभी नहीं रुकता, अनंत काल तक चलता चला जाता है। आदमी को कहीं ना कहीं रुकना चाहिए, हम रुकना नहीं चाहते, लगातार बढ़ते रहते हैं। ये जो वैश्विक सत्य है, इतना बड़ा सत्य है, यूनिवर्सल ट्रूथ है, उसको पहली बार संकेत किया था महात्मा गौतम बुद्ध ने। लेकिन देखिए कि पूरी दुनिया में ये बात हमें अभी भी नजर आती है कि नहीं, आदमी रुकने का नाम नहीं ले रहा। हमने तो महात्मा गौतम बुद्ध के बहुत सारे सिद्धांतों को एक तरह से उसकी अनदेखी कर दी है। लेकिन देखिए, मैं बार उदाहरण दूंगा। मैं ब्रिटिश में गया, इंग्लैंड में गया, हालांकि वहाँ पर धर्म कौन सा है? ईसाई धर्म है। लेकिन मुझे लगा कहीं ना कहीं वो लोग भी बौद्ध धर्म के तत्वों का पालन कर रहे हैं। और पालन किस रूप में करते हैं? वो इस रूप में करते हैं कि वहाँ आगे बढ़ने की बहुत चाहत नहीं है। उसे इंग्लिश में एक फ्रेज है, आई थिंक इट्स अ स्टैग्नेंसी फेज। एक आदमी का विकास होता इस तरह उसका विकास हो जाता है कि एक जगह पर आकर रुक जाता है, उसके आगे बढ़ नहीं पाता। ऐसी कुछ बात वहाँ पर नजर आती है। आप यकीन नहीं करेंगे, मैं उदाहरण दे रहा हूँ, आप यकीन नहीं करेंगे, लंदन ब्रिज नाम का स्टेशन है।
उस स्टेशन पर मैं गया, एक हमारे हीरोइन को, हमारे भारत की जो हीरोइन है वो भी फीकी पड़ जाएगी, इतनी खूबसूरत महिला, और वहाँ टॉयलेट सफाई का काम कर रही है और चेहरे पे कोई उदासी नहीं है, मैं ऐसा कुछ कर रही नहीं। और वो क्यों है? इसका कारण यह है कि श्रम प्रतिष्ठा, जो भी व्यक्ति काम करेगा, चाहे काम कोई भी हो, उसकी प्रतिष्ठा होती है, कोई काम हल्का या भारी नहीं होता। यह सबसे बड़ी बात है। और ये श्रम प्रतिष्ठा एक दौर में हमारे देश में थी। कब की बात है? ये बुद्ध दौर की बात है। इसलिए आप यकीन मानिए, बुद्ध के दौर में जो भी गुफाएं बनी, गुफाएं समझते हैं ना, शिल्प, जो गुफाएं बनी, कार्ला केव्स कह लीजिए, या फिर इधर के अपने औरंगाबाद के अजंता की देख लीजिए, या कुछ भी देख लीजिए, बरहूत की देख लीजिए, सांची की देख लीजिए, वो सारे के सारे स्तूप या सारी के सारी जो कला है वो बिल्कुल जिंदा नजर आती है। गौतम बुद्ध के साथ कई यक्षिणियों की तस्वीरें आती है, आपने देखा होगा, यक्षिणियों की मूर्तियां हैं या अन्य लोगों की मूर्तियां हैं, एक भी मूर्ति पर आपको दयनीय भाव नजर नहीं आएंगे। कैसे आएंगे? अरे भाई, अगर जिस कलाकार ने वो मूर्तियां बनाई है उसका पेट भरा हुआ है तो उसकी कला पर भी दयनीय भाव नहीं आ सकते, वो भी भरे हुए पेट वाले वो मूर्तियां बन जाएंगी। लेकिन उसके बाद की बात देखिए आप, जैसे हम आगे बढ़ते हैं, बुद्ध धर्म का प्रभाव कमतर होता जाता है, बड़ी बड़ी मूर्तियां बनाई जाती हैं, लेकिन चेहरे पर वो भाव नहीं है जो बौद्ध धर्म की या बौद्ध कालीन मूर्तियों पर हमें नजर आते हैं। ये बात है श्रम प्रतिष्ठा की। इसलिए आज भी हमारे देश में देखा जाए तो श्रम प्रतिष्ठा के नाम पर है क्या? जो बड़ा काम करेगा उसको बड़ा पैकेज मिलेगा, और जो चपरासीगिरी करेगा उसको 200, 300, 400 रुपया नौकरी जैसे तैसे मिलेगी, वो भी एहसान करने की तरह। ये तो कोई बात नहीं, ये तो बौद्ध धर्म की शिक्षा नहीं है। तो हम कहीं ना कहीं इससे हम भटक रहे हैं, ये मैं कहना चाहता हूँ। और आज की तारीख में मैं सोच रहा था कि आपसे बात करूं तो क्या करूं। मुझे लगता था कि बौद्ध धर्म की प्रासंगिकता क्या है, इस पर बात होनी चाहिए। आज क्यों प्रासंगिक है? क्योंकि पूरे विश्व की आप बात कर लीजिए, हमारे देश की बात कर लीजिए, कुछ नहीं, हमें आगे बढ़ना है तो हमें गौतम बुद्ध की शिक्षा के अलावा और कोई चारा हमारे पास नहीं है। उन्होंने जो भी पंचशील हमें दिया है, जो अष्टांग मार्ग हमें दिया है, उसके सिवा और कोई हमारे पास चारा नहीं है। मुझे यहाँ पर अपनी बात रखने का मौका दिया, आप सभी लोगों ने बड़े ध्यान से मुझे सुना, मैं आप सबका हृदय से आभारी हूँ। बहुत बहुत धन्यवाद।